अक्कलकोट श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत 19 श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेणे होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण. जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. जासी वनिती फले सज्जन ज्या मार्गे गेले. सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरिता. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडल विलोकिती एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिताती मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्वकर. एक घालती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहोन शिष्या सांगती गुह्य ज्ञान. एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयाचे पाहिले. कित्येकाचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी. आले नरसिंह सरस्वती महिमा श्रीच्या ऐकोनी. नरसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थासी. जाणिले त्यांच्या हृदगता अंतर माझी आधीच. सन्मुख पाहोनी तयाना आज्ञाचक्र वेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाचा. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ असो झालिया काही वेळ. समाधी उतरला तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पादांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी हर्षपोटी न समावे. उठोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करण्यास केले बहुत सयास. परिसर व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली. तेणे माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली. कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती. तेथेचे वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाना. बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली. एक दिवशी काही वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोनिया. पाहोनी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभोनी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण यति तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन शब्द एक ना बोलावे. सिद्धी करोनी प्रसन्न वाढविले आपुले महिमान. तेची वार योषिते समान अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हा पासोनी सिद्धी दिदली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. ऐसे सच्शिष्य अनेक श्रीकृपेने ज्ञानी विशेष. ज्यानी ओळखिले आत्मस्वरूप महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात निवार हो निबंध केले जयानी.
समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शनाते पातला. करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर. घालोन साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रीच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग होती हाती देतील. जाओ निबैसला दूर श्रीनी जाणिले अंतर. त्याचे पाहोनी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वरा आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. वासुदेवराव पाहोनी खिन्न झाला अंतकरणी. समर्थाते आपुली करणी नावडे सर्वथा म्हणतसे. कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भाले. ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी ती अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. काही कारण झाले संसारी मन विटले. मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामीचे. माया पाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निषिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहोनी अविपरीत परी श्रीचरण धरिले झडकरी. उभा राहिला काळ दूरी नवल परी झाले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहोनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हावसे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वाकरित त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहोनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिता ती. पहिला प्रति दिदली मुक्ती मरणा चुकले तात्याचे. ऐसा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला गम्य ध्याती जाते निगमागम. सुर नर वर्णिताती गुण अनादिसिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचारे जो याजनी. भक्ता सन्मार्ग दाखवोनी भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर. प्रगट झाले धरणीवर जगदुद्धा कारणे. त्यांची पदसेवा निषिदिनी करोनी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मनी हेची वासो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.